बुलेटिनची सुरुवात करूया देशाच्या राजकारणातल्या सर्वात मोठ्या बातमीनं आणि ही बातमी आली दिल्लीतून। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सर्वेसर्वा शरद पवार या दोन दिग्गज नेत्यांमध्ये आज दिल्लीत तब्बल 25 मिनिटं चर्चा झाली आणि त्यामुळे राजकारणाच्या वर्तुळामध्ये चर्चेला एकच उदाहरण आलं। या भेटीत शरद पवार यांना संजय राऊतांवर झालेल्या कारवाईपासून राज्यातल्या अनेक मुद्द्यांवर आपण अवगत केल्याचं सुद्धा शरद पवार यांनी सांगितलं। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीच्या मंजुरीचा विषय सुद्धा त्यांनी मोदींच्या समोर मांडला। शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत झालेल्या चर्चेचा तपशील मांडला। राज्याच्या राजकारणात जणू पॉलिटिकल वॉर सुरू झालेला आहे अशी परिस्थिती आहे आणि या सगळ्या दरम्यान शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याच्या नंतर काय या भेटीमध्ये घडलं हे सांगितलं। काय म्हणाले शरद पवार मोदींच्या या भेटीबद्दल? संजय राऊतांची मालमत्ता जप्त करणं हे अयोग्य आहे हे शरद पवार यांनी सांगितलं। आज नरेंद्र मोदी यांना नवाब मलिकांच्या कारवाईचा विषय काढला नाही हे मात्र त्यांनी सांगितलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर ते नवाब मलिकांबद्दल बोलले नाहीत असं म्हणतात। महागाईबाबत बोलणं झालं नाही हेही त्यांनी सांगितलं। भाजपसोबत कोणतेही संबंध ठेवणार नाही, आपण भाजपच्या विरोधात मोठ बांधणार हे त्यांनी पुन्हा एकदा निक्षून सांगितलेलं आहे। आणि 5 वर्ष महाविकास आघाडी सरकार कार्यकाळ पूर्ण करणार आणि पुन्हा येणार असं म्हणत त्यांनी शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत झालेल्या या बैठकीच्या संदर्भात सांगितलं। पण त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये वेगवेगळे मुद्दे मांडले, तपशील दिला त्या भेटीचा चर्चेचा। ऐकूयात शरद पवार नेमकं काय म्हणाले। संजय राउत के खिलाफ एक्शन लेने की आवश्यकता क्या थी? अखेरीस स्वतः शरद पवारांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत नेमकी कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली हे स्पष्ट केलं। संसदेतल्या पंतप्रधान कार्यालयात शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींदरम्यान झालेल्या 25 मिनिटांच्या चर्चेनं राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती। अनेक तर्कवितर्क लढवले जात असताना पवारांनी संजय राऊत यांच्यावरील कारवाईचा मुद्दा उपस्थित करत कारवाईची गरजच काय होती असा सवाल उपस्थित केला। शिवाय नवाब मलिक यांच्यावरच्या कारवाईबाबत कोणतीही चर्चा झालेली नसल्याचंही पवारांनी सांगितलं। सीधी बात है, एक ही केस देखिए ना, संजय राउत के खिलाफ एक्शन लेने की आवश्यकता क्या थी? क्या प्रोवोकेशन क्या था? जस्ट बिकॉज ही इज लुकिंग सम सेटल, बिकॉज समटाइम्स ही राइट, समटाइम्स ही क्रिटिसाइज। महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत शरद पवार यांनी आघाडी धर्म पाळला। अडचणीत सापडलेल्या मित्रपक्षाच्या मदतीसाठी धाव घेत राष्ट्रवादी शिवसेनेचं नातं आणखीनच घट्ट केलंय। दरम्यान पवार यांनी तब्बल 2.5 वर्ष रखडलेल्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मुद्दा सुद्धा मोदींसमोर मांडला। ऐसे 2 बातें की, एक, पिछले 2-2.5 सालों से महाराष्ट्र के लेजिस्लेटिव काउंसिल में गवर्नर्स नॉमिनी 12 सीट which state government has recommended to honorable governor, the governor has not acted, and that's why these 12 seats are vacant for the last 2.5 years. So I just wrote to ये बात मैंने प्रधानमंत्री के कान पर डाली। राजकारणातले दिग्गज नेते शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे राष्ट्रवादी आणि भाजप दरम्यान जवळीक वाढत असल्याच्याही चर्चा रंगू लागलेल्या होत्या। मात्र राष्ट्रवादी कधीच भाजपासोबत नव्हती। शिवसेना आणि राष्ट्रवादी भाजप विरोधातच असल्याचं पवारांनी स्पष्ट केलंय। हमारी क्लियर कट थिंकिंग है कि बीजेपी के साथ हम किसी के कोई रिश्ते नहीं लेंगे। एनसीपी, कांग्रेस और शिवसेना मिलकर बीजेपी के खिलाफ कदम उठा रही है, उठाएंगे। दरम्यान महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल असून महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करत पुन्हा सत्तेवर विराजमान होईल असाही विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला। कोई खतरा नहीं, ये सरकार चलेगी
और आगे के चुनाव जब आएंगे 2.5 साल के बाद फिर वापस आएगी। महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी, सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर पवार मोदी भेटीला वेगळंच महत्त्व प्राप्त झालं होतं. शरद पवारांनी सुद्धा महाविकास आघाडीतल्या भीष्म पितामहची भूमिका यथायोग्य पार पाडत आपली बाजू पंतप्रधान मोदींसमोर मांडली. तसंच राज्यात भाजपच्या दबावापुढे झुकणार नसल्याचंही स्पष्ट केलं. त्यामुळं आगामी काळात या दिग्गज नेत्यांचं राजकारण कोणतं वळण घेतं याचीच उत्सुकता असणार आहे. दिल्लीहून प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तेव्हा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईचा मुद्दा घेऊन शरद पवार हे मोदींच्या भेटीसाठी गेले. त्याच दरम्यान आज राज्यसभेमध्ये संजय राऊत यांनी आपल्यावर झालेल्या कारवाईचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. गृहमंत्री जी का आभारी हूं. मैं उनका भाषण सुन रहा था लोकसभा का. गृहमंत्री जी ने कहा है कि गवर्नमेंट will do everything to ensure that there is no misuse of the law. इस कानून का मिसयूज नहीं होगा, ये आपने आश्वस्त किया है. संजय जी धन्यवाद प्लीज. लेकिन क्या आपने आश्वस्त किया है, लेकिन क्या हमारे आंख में आंख डालकर आप बोल सकते कि कानून का मिसयूज नहीं होगा, नहीं हो रहा है? धन्यवाद संजय जी. आप मुझे बताइए कॉल नेक्स्ट स्पीकर. क्या हो रहा है? नेक्स्ट स्पीकर श्री के रविंद्र कुमार. एजेंसी श्री के रविंद्र कुमार कानून नॉट का प्रेजेंट. मिसयूज नहीं कर रही है. तिकडे नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी आज राजभवनातल्या कारभाराच्या विषयी टीकेची झोड उठवली. राजभवनातून 12 आमदारांच्या नियुक्तीच्या संदर्भात निर्णय का होत नाही याच्याबद्दल काही सवाल त्यांनी उपस्थित केले. त्याचे माननीय राज्यपाल महोदयांचे जे 12 राज्यपाल महोदयांचे जे आहेत त्यांच्या स्वाक्षरीने जे आमदार होताची कॅबिनेटनी नावं पाठवली, ती नावं का करत नाही त्याचा एक मोठा पुरावा आमच्या हाती लागलेला आहे. योग्य वेळेस आम्ही ते मांडू आणि मला वाटतं की राज्यपाल भवनामध्ये काय काय गडबडी चालतात त्याचे पुरावे आमच्या हाती लागलेले आहेत. ते आम्ही योग्य वेळेवर योग्य याच्यात त्याला मांडण्याचं काम करू. काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मात्र मोदींबद्दल बोलणं, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीबद्दल बोलणं टाळलंय. असं मुनगंटीवारांच्या भूमिकेवर मला काहीच, मी माझ्या जाहीर भाषणामध्ये कुंटूरला बोललेलो आहे की राजकारणाचा स्तर राखला गेला पाहिजे आणि मग पक्ष किंवा व्यक्ती नसून राजकारणामध्ये दोन्हीकडून थोडंसं काळजी घेऊनच एक विरोध जरूर असला पाहिजे. वैचारिक भूमिका मांडायला प्रत्येकाला अधिकार आहे, पण व्यक्तिगत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अशा आज जे चाललेलं आहे वॉर ज्याला म्हणे पॉलिटिकल वॉर, त्या पॉलिटिकल वॉरचा गँग वॉर होऊ नये असं मी बोललो जाहीरपणे. दरम्यान आज जे सगळं काही भेटीगाठींचं राजकारण झालं त्याच दरम्यान भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची एक महत्त्वाची प्रतिक्रिया आली. मुनगंटीवार यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबतचे आमचे संबंध हे कधीही कटू नव्हते असं सांगत त्यांनी शिवसेनेला डिवचलंय. राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये असे कोणत्याही प्रकारची साधारणतः तरी कटुता नाही. हा, शिवसेना भाजपमध्ये कटुता आली आहे, कारण शिवसेना आमच्यासोबत निवडणूक लढवून मग शिवसेनेने जी बेमानी केली, शिवसेनेने जो जनादेशाचा अवमान केला, त्यामुळे भाजप शिवसेनेमध्ये कटुता असू शकते नेत्यांमध्ये. भाजप राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये काही कटुता आहे असं मला वाटत नाही आणि त्यांचे जे असणारे संबंध आहे त्या संबंधातून ही भेट होत असते. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या संदर्भात काही नवे आरोप केलेत, गंभीर आरोप केलेले आहेत. INS विक्रांत जहाज वाचवण्यासाठी जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहोचले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. माहिती अधिकारात ही बाब समोर आल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. 57 कोटींची रक्कम कुठे गेली हा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय. सोमय्या CA असल्यानं असा पैसा कसा पचवायचा याची त्यांना माहिती असल्याचं राऊत म्हणाले.
या प्रकरणी किरीट सोमय्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संजय राऊतांनी केली आहे. आरटीआय कार्यकर्ते वीरेंद्र उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून याबद्दलची माहिती मागवली, मात्र राज्यपाल कार्यालयात असा कोणताही निधी मिळाला नसल्याची माहिती राज्यपाल कार्यालयाने दिली असल्याचं राऊतांनी सांगितलं. ₹57 कोटी या देशद्रोही किरीट सोमय्याने गोळा केले भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेऊन. 57 कोटी ही लहान रक्कम नाही आहे, ही नुसती समोर सांगितलेली रक्कम आहे. हा आकडा 100 कोटीच्या वर असावा असं मला वाटतं. बरे, माझं उत्तर नाही आहे. आता ते येतील आणि सांगतील आपला तर काय सामान्याचं नाही. हे फोटो आहेत, पैसे गोळा केलेले आहेत. अशा प्रकारचे पैसे नेवीनगरला गोळा करण्यात आले मोठ्या प्रमाणात निवृत्त अधिकाऱ्यांकडून, आणि ही रक्कम कोटी कोटींच्या घरात आहे. आणि ही रक्कम राजभवनात जमा झालेली नसेल तर ही रक्कम कुठे गेली, ही रक्कम कोणाच्या घशात आणि खिशात गेली, ही रक्कम भारतीय जनता पक्षानं निवडणुकीत वापरली त्या काळात, की किरीट सोमय्या यांची जी कंपनी आहे कन्स्ट्रक्शन निकॉन इन्फ्रा त्यात वापरण्यात आली, हा सवाल आहे. माझ्या माहितीप्रमाणे हा देशद्रोहाचा गुन्हा होऊ शकतो. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावावर गोळा केलेले हे पैसे हे कोणाच्या खिशात गेले याची महाराष्ट्र सरकारच्या तपास यंत्रणांनी तर चौकशी करायलाच हवी. पण केंद्रीय तपास यंत्रणा जर पारदर्शक, बरं का, पारदर्शक आणि निष्पक्ष असतील तर CBI, इन्कम टॅक्स आणि भारतीय जनता पक्षाची पदाधिकारी असलेली ED यांनी चौकशी करून पाहावी. जर त्यांना या चौकशीत काही सापडत नसेल तर मी त्यांना मदत करीन. दरम्यान या सगळ्या प्रकरणाच्या बद्दल माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी काय सांगितलंय तेही जाणून घेऊयात. आरटीआयच्या माध्यमातून राजभवनानं हा खुलासा केल्याचं हे आरटीआय कार्यकर्ते वीरेंद्र उपाध्ये यांनी सांगितलंय. न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ऐकूयात ते नेमकं काय म्हणतात. जी, मैं एक डेढ़ महीने के पहले आरटीआई डाला था जिसमें जानकारी मांगी थी कि INS विक्रांत जो कबाड़ में जा रही थी उसको बचाने के लिए धनराशि इकट्ठा की गई थी चंदा के रूप में, जनता से चंदा जमा किया गया था. वो राशि वास्तव में बचाने के लिए पहुंचा कि नहीं, क्योंकि उस समय बोला गया था कि राज्यपाल को जो राशि जमा होगी राज्यपाल को सौंपा जाएगा. तो उसमें आरटीआई में यही जानकारी आया है कि इस तरह की कोई किसी भी तरह की धनराशि हमारे पास नहीं आई है. ये उस मेरे 2013-14 के पीरियड में ही हुआ है और ये देश की सुरक्षा से जुड़ा हुआ मसला था. तो ऐसे ही ऑनलाइन पढ़ रहा था तो मैं इसमें ये जानने की इच्छा हुई कि वास्तव में पैसा जमा हुआ है, पहुंचा है कि नहीं पहुंचा, इसलिए मैं ये आरटीआई डाला. दरम्यान या प्रकरणी विरोधकांनी संजय राऊत यांच्यावर टीका केलेली आहे. बघूयात ते नेमकं काय म्हणाले. 18वा आरोप आहे. 17 आरोप बोगस निघाले. उद्धव ठाकरे पण काही करू शकले नाही. हायकोर्ट, सेशन्स कोर्टनी पण थोबाडीच दिली. मी तर पहिल्यापासून सांगतोय, जर किरीट सोमय्यानी काही घोटाळा केला असेल, नील सोमय्या, मेधा सोमय्या, उद्धव ठाकरेंकडे डॉक्युमेंट द्या, इन्व्हेस्टिगेशन करा, सदा करा. मी काहीही चुकीचं की घोळ गोंधळ केलेला नाही. राऊतांना चॅलेंज देतोय, घोटाळा केला असेल उद्धव ठाकरेंना सांगा, कारवाई करा. पण संजय राऊतवर जी कारवाई झाली, पत्राचाळ घोटाळ्यामध्ये प्रॉपर्टी जप्त झाली, आता त्यांना पुढच्या कारवाईची भीती वाटते. काही लोकांचा प्रयत्न असा असतो की नख कापूनही शहीद होण्याचा प्रयत्न ते करतात. त्यामुळे मला असं वाटतं की लोकांचं लक्ष वेधून घेण्याकरता या सगळ्या गोष्टी बोलल्या जात आहेत. खरं म्हणजे आमच्या अनेक नेत्यांच्या घराच्या आतमध्ये माणसं घुसून त्याची मापं घेऊन नसलेल्या नोटिशी देण्याचं काम झालं तरी देखील आम्ही हाच भूमिका घेतली की ठीक आहे, तुम्ही काय करत असाल आम्ही कायद्याने त्याचा मुकाबला करू.
त्यामुळे या ठिकाणी तर जे काही पुरावे आहेत त्या पुराव्याच्या आधारावर नोटिसेस मिळालेल्या आहेत, त्याचं कायद्याने त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. भावनात्मक उत्तर देऊन लोकांचा त्यावर विश्वास बसणार नाही. माझी संजय राऊतांच्या या आरोपाच्या बद्दल सहानुभूती आहे. काही माहिती असेल, तथ्य असेल तर पोलीस विभागावर आपण 21,000 कोटी रुपये जनतेच्या परिश्रमाच्या, घामाच्या, कराचे खर्च करतो. त्यांनी आरोप न करता त्याची चौकशी करावी. आपण आरोपी हा कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, रंगाचा आहे, वंशाचा आहे, पक्षाचा आहे, विचाराचा आहे, हे महत्त्वाचं नाही. चूक केली असेल तर कारवाई करता येते आणि ही कारवाई तपास यंत्रणेने करावी. आरोप करायचा आणि थांबून जायचं हे मात्र योग्य नाही. यानंतर बातमी गेल्या 5 महिन्यांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातली अतिशय महत्त्वाची बातमी ही आहे की संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीनं कामावर हजर व्हावं. 15 तारखेपर्यंत त्यांनी कामावर हजर होण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. तुमच्या समस्या सगळ्यांनी शांतपणे ऐकल्या असं सांगत कधी तुमच्यावर कारवाईचे आदेश दिले नाहीत, पण 15 तारखेनंतर तुम्ही कामावर हजर झाला नाहीत तर तुमच्यावर कारवाई केली जाईल असं त्याच्यासाठी सरकार मोकळं असेल असं सांगत एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचं आवाहन आज केलेलं आहे. तसे आदेश दिलेले आहेत एसटी कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयानं. गेल्या अनेक दिवसांपासून ही सगळी न्यायालयीन लढाई मुंबई उच्च न्यायालयात सुरू होती आणि विलिनीकरणाची जी मागणी होती त्या मागणीच्या संदर्भातला जो अहवाल आहे तो सुद्धा सादर केला गेला आणि त्याच्या सरकारनं जे स्पष्टपणे सांगितलं होतं की ते विलिनीकरण शक्य नाहीये आणि कोर्टानं सुद्धा सांगितलं की हा धोरणात्मक निर्णय आहे. पण आज कोर्टामध्ये नेमकं काय घडलं, कोर्टानं नेमकं काय म्हटलं, आपण जाऊयात, जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. बघा काय म्हणतंय कोर्ट. तुमची विलिनीकरणाची मागणी ही अमान्य झालेली आहे. जी सरकारनं अमान्य केली आहे हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. विलिनीकरण सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे हे सुद्धा कोर्टानं स्पष्टपणे आज सांगितलेलं आहे. त्यामुळे ते नाकारलं गेलं. पुढील 4 वर्ष महामंडळ चालवलं जाईल आणि 4 वर्षाच्या नंतर आर्थिक परिस्थिती जी महामंडळाची असेल त्याच्या आर्थिक निकषांच्या आधारावर राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल असं सांगितलंय. पण 4 वर्षांचा अश्युरन्स कुठेतरी मिळतंय. कामगारांना कामावर काढून त्यांच्या जगण्याचं साधन काढून घेऊ नका हे सुद्धा आज न्यायालयानं सांगितलेलं आहे एसटी महामंडळाला. आणि कारवाईबाबतचा पुनर्विचार महामंडळानं करावा हा एक मोठा दिलासा कर्मचाऱ्यांना दिलेला आहे न्यायालयानं. कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घ्यावं हे त्यांनी राज्य सरकारला, एसटी महामंडळाला सांगितलेलं आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी, कामगारांनी तातडीनं कामावर रुजू व्हावं. 15 तारखेपर्यंतची त्यांना मुदत दिलेली आहे आणि जे कामगार 15 तारखेपर्यंत कामावर जाणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करायला सरकार मोकळं असेल असं सांगतानाच त्यांनी इशारा सुद्धा दिलेला आहे कोर्टानं. आणि एक प्रकारे ही जी न्यायालयीन लढाई सुरू होती त्याचा जवळपास फैसला झालेला आहे. उद्या याची पुढची सुनावणी होणार आहे आणि कोर्टामध्ये राज्य सरकार आपली भूमिका स्पष्ट करणार आहे की कारवाईच्या बद्दल सरकार विचार नेमका काय करत आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात. संप त्या ठिकाणी करू नका, आपण बसून मार्ग काढू. मुख्यमंत्री आवाहन करत होते, आम्ही सगळे करत होतो, अनिल परब साहेब करत होते, परंतु मॅटर शेवटी हायकोर्टामध्ये गेली. आपण समिती नेमली, समितीचा अहवाल आला विलिनीकरणाच्या बाबतीत. मी त्यांना अनेकदा उदाहरण देत होतो की मागे अशाच पद्धतीनं टोकाची भूमिका घेतल्यानंतर गिरणी कामगारांच्या काय अवस्था झाली. शेवटी तुम्हाला व्यवस्थितपणे मोबदला मिळाला पाहिजे, मानधन मिळालं पाहिजे, पगार मिळाला पाहिजे, याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. आज मुंबई उच्च न्यायालयानं जो निर्णय दिला त्याच्या संदर्भात राज्याचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात. म्हटलं असेल तर मी त्यांचे आभार मानतो, कारण एसटी कर्मचाऱ्यांना ज्या प्रकारे वागणूक हे सरकार देत आहे हे योग्य नाही आहे. सरकारने यातनं मार्ग काढायचाच नाही असा इगो तयार केलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न चिघळतोय. तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांच्यासाठी आता जी न्यायालयाची दारं होती ती सुद्धा काहीशी बंद होताना दिसत आहेत. त्यामुळे आता कामावर जाण्याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांना कुठलाही पर्याय सध्या तरी दिसत नाहीये. पण यानंतर आपण जाणार आहोत कुस्तीच्या फडामध्ये, जिथं महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा सगळा थरार सुरू आहे
आणि या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये आज काहीसं मानापमान नाट्य सुद्धा रंगलं आणि गोंदियाचा पैलवान वेताळ शेळके यांना आजच्या कुस्तीमध्ये बाजी मारल्याची सुद्धा बाब समोर आलेली आहे। कुस्त्याच्या या फडांमध्ये एक मोठा थरार सुद्धा आज अनुभवायला मिळतोय। साताऱ्यामध्ये महाराष्ट्र केसरीचा हा सगळा थरार सुरू आहे। अनेक दिग्गज मंडळी व्यासपीठावरती उपस्थित आहेत, म्हणून महाराष्ट्र केसरीचं हे वैभव, महाराष्ट्र केसरीचं हे आकर्षण, महाराष्ट्र केसरीचा रुबाब आणि महाराष्ट्र केसरीचा आदर सारं सागळं आणि वेगळं अखंडपणे 1953 साली कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाली आणि कष्टविन फळ नाही, कष्टविन राज्य नाही आणि केल्या विन होत नाही साध्य झाली आणि म्हणून कष्टाशिवाय पर्याय नाही, हे मेहनतीचं कष्टाचं आणि म्हणून ती शेर हिम्मत निर्माण होते मर्द पैलवानांच्या मध्ये। दिनेश गायदाने प्रतीक हो, ही कुस्ती अशी दोन्ही पैलवान आपले आहे। प्रतीक जगताप पहिला पुकार पुणे। प्रतीक जगताप पुणे जिल्हा दुसरा पुकार। राष्ट्राची सुरक्षा, लोकांच्या भावना, देशभावना यांच्याशी खेळून इमोशनल ब्लॅकमेल करून INS विक्रांतच्या नावावर कोट्यवधी रुपये गोळा करणं आणि त्या पैशाचा अपहार करणं हा एक भयंकर अपराध आहे आणि त्या अपराधाला कठोर शिक्षा व्हावी, देशद्रोहासारखा गुन्हा दाखल व्हावा आणि सरकारनं त्याबाबत फक्त राज्य सरकार नाही तर केंद्र सरकारनं सुद्धा सुमोटो ॲक्शन घ्यावी अशी आमची भूमिका आहे। अर्थात आता राष्ट्रीय बाण्याचे कार्यकर्ते ठिकठिकाणी महाराष्ट्रात जर तक्रारी दाखल करत असतील तर त्यांच्या भावना भारतीय जनता पक्षानं समजून घेतल्या पाहिजे आणि सकाळीच मी माननीय देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य ऐकलं। INS विक्रांतच्या संदर्भात पैशाचा अपहार करणाऱ्या किरीट सोमय्यांची ते ज्या पद्धतीनं वकिली करत होते मला आश्चर्य वाटलं। स्वतःला प्रखर राष्ट्रवादी म्हणवणारे, हिंदुत्ववादी वगैरे म्हणवणारे हे पक्ष आणि त्यांचे नेते INS विक्रांतच्या संदर्भात केलेला घोटाळा, जो बोफर्स, राफेल, ऑगस्टा वेस्टलँड, बरं का, या घोटाळ्यांपेक्षाही मला अत्यंत गंभीर वाटतो। प्रश्न पैशाचा नसून प्रश्न राष्ट्रभावनेचा आणि भारतीय जनता पक्षाचे राज्यातले प्रमुख नेते, विरोधी पक्ष नेते या घोटाळ्याचं समर्थन करत होते। हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। हिंदुत्वाचा नकली गजर करणाऱ्यांचं खरं रूप यातून बाहेर पडलेलं आहे। विक्रांत हा संपूर्ण देशाच्या स्वाभिमानाचा, अभिमानाचा विषय असताना सुद्धा अनेक सैनिकांचं बलिदान त्या विक्रांतने पाहिलेलं आहे। पाकिस्तानची फाळणी ज्या विक्रांतने घडवली, विजय प्राप्त करून दिला, त्या संदर्भातला भ्रष्टाचार डोळ्यासमोर ढळढळीत पुरावे असताना, दिलेले असताना पुरावे कुठे आहेत असं मूर्खासारखं बडबडणाऱ्यांचं समर्थन जर आमचे राज्याचे विरोधी पक्षनेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, नकली हिंदुत्वाचे पुरस्कर्ते बाजू घेतात। पण सर, शरद पवारांची पत्रकार परिषद होण्यापूर्वी भाजपकडून अशी चर्चा पेरली गेली की मातोश्रीपर्यंत तपास यंत्रणा पोहोचलेत म्हणून शरद पवार हे पंतप्रधानांना भेटले। बघा, अशा पेरण्या किती केल्या तरी पीक येणार नाही। करू दे ना पेरण्या, त्यांचं अख्खं आयुष्य याच्यामध्ये गेलेलं आहे ना। बातम्या पेरणं, कुजबूज करणं, करू द्या। या भेटीबद्दल वक्तव्य करताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी असं म्हटलं पवार मोदी भेटीवरती की शिवसेनेसोबत आमची जितकी कटुता आहे तितकी राष्ट्रवादीसोबत नाही। त्यांच्या नेत्यांची वक्तव्य गेल्या काही महिन्याभरातली माननीय पवार साहेबांविषयीची समजून घ्या। विशेषतः काल परवाचे पक्षात आलेले आहेत नेते म्हणत नाही, त्यांनी माननीय पवार साहेबांविषयी
ज्या पद्धतीची वक्तव्य केलेली आहेत दुर्दैवी ही समजून घ्या. सुधीर मुनगंटीवार हे महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाचे जुन्या फळीतले नेते आहेत. त्यांच्याबरोबर आम्ही फार जवळून काम केलं, मी त्यांना ओळखतो. पण त्यांच्या भावना जरी किती असल्या तरी माननीय शरद पवार प्रधानमंत्र्यांना का भेटले, काय चर्चा झाली, त्यांच्याकडे जी माहिती आहे त्यापेक्षा जास्त माहिती माझ्याकडे आहे. अमित शहाना म्हणलात की डोळ्यात डोळे घालून बोलू शकता काय, आंख में आंख डालकर नाही, एक विषय असा आहे की क्रिमिनल प्रोसिजर अमेंडमेंट बिल जे आज आलेलं आहे आयडेंटिफिकेशन, त्या संदर्भात त्या बिलाचा दुरुपयोग होणार नाही. या देशामध्ये केंद्रीय तपास यंत्रणा, पोलीस आणि कायद्याचा गैरवापर होत नाही आणि होणार नाही असं गृहमंत्र्यांनी सांगितलं. त्याचं मी कौतुक केलं. पण मी त्यांना एवढंच विचारलं, आपण जे सांगताय की कायद्याचा आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग होणार नाही, हे तुम्ही आमच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकता. पण अमित शहाने उत्तर दिले की तुमच्यात हिंमत आहे का डोळ्यात डोळे घालून बोलायचे. मीच तो वरवून बोललो ना, त्यांनी माझं नावही घ्यायला घाबरले. पण तुम्हाला रोखलं गेलं सर. अहो, मला बोलूच दिलं नाही. तुम्हाला रोखलं गेलं. मी तर माझ्या भाषणात हिमतीने बोललेलो आहे, डोळ्यात डोळे घालून सांगा हे म्हणून. नाही, सभापतींनी म्हटलं की तुमचं बोलणं रेकॉर्डवर पण घेतलं जाणार नाही. हाच तर अन्याय आहे ना. हाच तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संसदेचा अधिकार याचं हनन हे तुम्हाला स्पष्ट दिसतंय. माझ्यासारख्या माणसाला बोलू दिलं जात नाही, तरी हिमतीने आम्ही बोलतोय आणि बोलल्याबद्दल आम्ही अनेक कारवायांना सामोरे जातोय. देशाच्या स्वातंत्र्याचा नवीन लढा सुरू झालेला आहे, लक्षात घ्या. आणि त्यासाठी आम्ही बलिदान द्यायला तयार आहोत. पवार सर ने शरद पवार उन्होंने नरेंद्र मोदी इनसे जो है बातचीत की है आपके. मैं माननीय शरद पवार जी इस देश के सर्वोच्च नेता हैं. जो अपोजिशन है, अपोजिशन का जो एकजुट हो रहा है उनके मार्गदर्शक है, सभी को प्रिय नेता है सभी के. महाराष्ट्र में जो भी कुछ हो रहा है सेंट्रल एजेंसी की तरफ से गैरकानूनी काम चल रहा है, सिलेक्टेड टारगेट हो रहे हैं, उसमें से मैं भी एक विक्टिम हूँ. लेकिन मैं उसका इशू नहीं करूँगा, हम तो लड़ने वाले लोग हैं. लेकिन पवार साहब जैसे बड़े नेता को ये सब देखकर, जिस तरह की राजनीति पवार साहब ने की है 50 साल से भी ज़्यादा पार्लियामेंट्री पॉलिटिक्स, तो ऐसे नेता जब ये देखते हैं तो बहुत ही अस्वस्थ होते हैं. और प्रधानमंत्री जी को मिलकर अपनी बात बताते हैं. तो मैं उनका आभारी हूँ कि मेरे बारे में पवार साहब खुद प्रधानमंत्री से मिलकर अपनी बात रखी. और ये बात सिर्फ मेरे लिए नहीं है, मायने रखता तो देश के पूरे अपोजिशन के लिए बहुत बड़े मायने रखता है. कोई तो एक बड़ा नेता है इस देश में जो प्रधानमंत्री के साथ बैठकर जो हो रहा है आपके माध्यम से, सरकार के माध्यम से, उस बारे में सच बोलने की हिम्मत रखते हैं. सर, पवार साहब से एक सवाल हमने पूछा कि उनको यूपी अध्यक्ष बनने का ऑफर मिला और उन्होंने टर्न डाउन कर दिया, जिसपे उनका जवाब था कि मैं इस भूमिका के लिए अभी तैयार नहीं हूँ. आपका या आपकी पार्टी का क्या मत है, अगर पवार साहब यूपी अध्यक्ष पद उनको लेना चाहिए, नहीं लेना, क्या उनके अंदर में विपक्ष यूनाइट हो सकता है? आज ही हम पार्लियामेंट में कुछ विपक्ष के नेता बैठे थे, मैं अभी नाम नहीं बताऊंगा, प्रमुख नेता थे, और हमने इस बारे में आपस में चर्चा की है. चलो किरीट सोमय्याला घेऊन युतीमध्ये INS विक्रांतवर एलिगेशन. सर, क्या आपने प्रधानमंत्री से मिलने के लिए कहा था, अपनी बात रखने के लिए कहा था पवार साहब? नहीं, मैंने नहीं कहा. सर, INS विक्रांत मैंने नहीं कहा, लेकिन जब से मेरे ऊपर और मेरे परिवार के ऊपर गैर कानूनी ढंग से जो एक्शन चल रहा था, तब से पवार साहब, महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव जी अस्वस्थ थे, बहुत डिस्टर्ब थे, बार बार मेरे संपर्क में रहते थे. उन्हें मालूम था ये गैरकानूनी चल रहा है, ये दबाव की राजनीति है, धमकाने की कोशिश चल रही है मेरे और मेरे परिवार को. तो दोनों इसकी भी बात हो रही थी.
तो अचानक पवार साहब ने प्रधानमंत्री से मिलने का लगता है मन बना लिया। मैं उनका आभारी हूँ। आपको भी कोई भय है, डर की बात? किसका डर है? हमारे यहाँ डरना मना है। सर आज आपको बोलने नहीं ना दिया। डर ना भय, हम बहुत निर्भय लोग हैं। जो करना है कर लीजिए, मैं यहाँ ही बैठा हूँ, सर आज कुछ भी कर लीजिए। आज आपको बोलने नहीं दिया गया ऐसा आपने- तो कौन डरता है आप देख लीजिए। मैं डरता हूँ क्या मेरा आवाज़ दबाने वाले डरते हैं? नहीं, आपको कोई लग चिंता रहा है नहीं। आपका आवाज दबाने की कोशिश की। हाँ, बहुत कोशिश चल रही है, इसलिए तो सेंट्रल एजेंसी को हमारे पीछे लगाया है। लगाने दो। अगर संसद में नहीं मुझे बोलने का मौका मिल रहा है तो पूरा देश पड़ा है, आप है, आपके माध्यम से मेरी आवाज़ देश में जाती है। आईएनएस विक्रांत को लेकर आपने कई एलिगेशंस किए। एलिगेशन नॉट एलिगेशंस विथ एविडेंस। मैं सिर्फ एलिगेशंस नहीं करता हूँ, जब भी मैं बात करता हूँ मेरे हाथ में कागज़ होता है और जो एविडेंस होता है उसके आधार पर मैं बोलता हूँ। मैं हवा में बात नहीं करता हूँ। अगर कोई मानने को तैयार ही नहीं एविडेंस, तो ऐसे पागल लोगों से क्या बात करना है, छोड़ दीजिए। लेकिन कानूनन कार्रवाई होगी, चाहे तो जो आरोपी है, संदिग्ध आरोपी है उस मामले में, वो एंटीसिपेटरी बेल को जा सकते हैं। हम भी देखना चाहते हैं न्यायालय ऐसे देशद्रोही लोगों को क्या मदत करती है। सर, महाविकास आघाडीचे शिलेदार म्हणून जेव्हा इतर नेत्यांवरती कारवाया होत होत्या तेव्हा तुम्ही खूप पुढे येऊन सगळ्यांचा बचाव करत होता, पण आता जेव्हा तुमच्यावरती कारवाई झाली आहे तेव्हा तुम्ही एकटे पडले असं वाटतंय तुम्हाला? कशा करता? पवारांनी आज भेट घेतली पण शिवसेनेतून प्रखर आवाज येत नाही. शिवसेनेचे म्हणजे कोण? मी शिवसेनेचा नेता आहे। माझी अपेक्षा नाही की इतर माझ्या सहकार्याने यात पडावं, पण संपूर्ण आज आपण पाहिलं असेल पार्लमेंटला सगळे खासदार आंदोलन करत होते। महाराष्ट्रात ठिकठिकाण्यात आंदोलन झाले, हे मी सांगितलेलं नाही आहे। पण मला असं वाटतं ही लढाई लढायला मी समर्थ आहे। मला माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संपूर्ण ठाकरे परिवार, शिवसेना हे माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत। माननीय उद्धवजींचा मला सतत फोन येतो आहे, त्यांचं म्हणणं आहे मी मुंबईला येऊन थांबावं। ते माझ्या परिवाराशी बोलत आहेत सतत सातत्यानं। काल मला प्रियंका गांधींचाही फोन होता, त्या दिल्लीत नाही आहेत, नाहीतर त्या मला भेटायला येणार होत्या, पण मी म्हटलं काही गरज नाही येण्याची। मला तुमच्या संवेदना आणि तुमच्या भावना मिळालेल्या आहेत ना। माननीय पवारसाहेब असतील, आमच्या सुप्रिया सुळे असतील, बरं का, काँग्रेसचे प्रमुख नेते, सगळ्यांचा माझे संवाद आहे या सगळ्या विषयात आणि त्यांनाही माहिती आहे मी लढणारा माणूस आहे। शरद पवार यांच्याशी आता बातचीत झाली का पंतप्रधानांना भेटल्यानंतर? नक्कीच। शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आत्ताच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलं, केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून कसं आपल्याला टार्गेट केलं जात आहे आणि याच मुद्द्याच्या संदर्भात आपण पीडित आहोत आणि आपली कैफियत जी आहे किंवा केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून राज्यात जे सुरू आहे त्याच्याबद्दलची माहिती ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत शरद पवार यांनी पोहोचवलेली आहे आणि आपण झुकणार नाही, आपण लढणार आहोत आणि लढवय्ये आहोत असं सांगत त्यांनी एक प्रकारे भाजपला पुन्हा एकदा आव्हान दिलं। यासोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय। ब्रेक नंतर महाराष्ट्रात आज कुठे काय घडलं सगळं जाणून घेऊया एका छोट्याशा ब्रेक नंतर मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बघूयात महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट। गेल्या 5 महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी संदर्भातल्या मुंबई उच्च न्यायालयात आज महत्त्वाचे आदेश दिलेत। एसटी कर्मचाऱ्यांनी 15 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश कोर्टाने दिले। कर्मचाऱ्यांनी हे आदेश मान्य न केल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करायला राज्य सरकार मोकळं असेल असं म्हणत विलिनीकरणाचा निर्णय सरकारचा धोरणात्मक निर्णय असल्याचं सांगत सरकारनं विलिनीकरण नाकारल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलंय। एसटी कामगारांचं गिरणी कामगारांसारखं होऊ नये अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे। न्यायालयाचा निर्णय आणि अहवाल आता आलाय, त्यामुळे कामगारांनी कामावर परत यायला हवं। हा संप इतका ताणायला नको होता, मात्र काही शक्ती त्यांना पाठबळ देत होत्या अशी टीका त्यांनी केली आहे।
आधी कोरोना आणि नंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप, यामुळे बसेस बंद असल्यानं विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यावर जळगावातल्या देहू इथल्या ITI मधील शिक्षक पाटील यांनी त्यांच्या मोटारसायकलला ट्रॉली जोडत वाहनाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची वाट सुकर केली. उधार दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून एका तरुणाचा कुऱ्हाडीनं डोक्यावर वार करत हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या फुरसुंग इथल्या पापडे वस्तीमध्ये घडलाय. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. जुना पुणे मुंबई महामार्गावरच्या अपघातांची मालिका थांबत नाहीये. लोणावळ्यात एकविरा देवीचं दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या गाडीला भीषण अपघात झाला. या कारमध्ये 5 ते 6 जण प्रवासी होते. मात्र नशीब बलवत्तर म्हणून त्यांचे प्राण थोडक्यात बचावले. वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव शहरातल्या सलीम खान पठाण यांच्या घराला वाढत्या तापमानामुळे आग लागली. आगीत घरातील गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे शेजारील घराला आग लागून 3ही घरं जळून खाक झाली. या आगीमध्ये तिघांचेही संसार जळाले. नाशिकचे येवला तालुक्यातल्या शेतकरी पांडुरंग गुरुडे यांना 3.5 एकरातील कांदा पिकावर नांगर फिरवावा लागलाय. कांद्याचे भाव कोसळल्यानं शेतकऱ्यांना हे टोकाचं पाऊल उचलावं लागतंय. कांद्याला प्रति किलो 5 ते 6 रुपये इतका दर मिळतोय. अशात वाहतुकीचा खर्चही भरून निघत नाहीये. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. कांद्याच्या भावात होत असलेल्या घसरणीमुळे नांदगावात शेतकरी आक्रमक होत ट्रॅक्टर घेऊन संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली नांदगाव येवला मार्गावर रास्ता रोको करण्यात आला. कोल्हापूरच्या अनेक भागात गारांचा पाऊस झाला. संध्याकाळी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. सांगली जिल्ह्यात सलग 3ऱ्या दिवशी वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे बेदाण्यांचं, शेतीचं आणि घरांचं सुद्धा मोठं नुकसान झालं. तर रस्त्यावर झाडं कोसळल्यानं ट्रॅफिक जाम झालं. सांगलीत अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. सांगलीसह पूर्व भागात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय. अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागायतदारांना मोठा फटका बसणार आहे. नाशिकच्या दिंडोरी भागात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला. याचा फटका कांद्यासह द्राक्ष बागेला बसणार आहे. आधीच कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली. अशात पिकाचं नुकसान होत असल्यानं बळीराजा हवालदिल झाला. अवकाळी पावसाचा नाशिक जिल्ह्याला फटका बसला असून त्र्यंबकेश्वर, गिरणारे भागात संध्याकाळच्या सुमारास जोरदार पाऊस बरसला. वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या या मुसळधार पावसानं गिरणारेमध्ये पिकांचं मोठं नुकसान झालं. बीड जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं ऊस लागवडीचं क्षेत्र हे वाढलं आणि यामुळे आता ऊस गाळपाचा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय. भंडाऱ्यात मजूर असलेल्या एका मिल्खा सिंगनं धावण्याच्या स्पर्धेत जयपुरात सुवर्ण पदक पटकावलंय. तुषार शेंडे असं या मजुराचं नाव आहे. तुषारनं नॅशनल ॲथलेटिक्समध्ये 10 किलोमीटर अंतर पार करत अव्वल स्थान पटकावलं आणि सुवर्ण पदक मिळवलं. पुण्यातल्या वाडा इथं एका बैलाला आलिशान कारची किंमत मिळाल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. राफेल नावाच्या या बैलाची तब्बल 19,41,000 विक्री झाली. शेतकरी असलेल्या अक्षय मुळूक यांच्या या बैलानं आतापर्यंत अनेक शर्यती गाजवल्या. जुन्नर तालुक्यातील कबाडवाडी इथं ऊसतोडणीच्या वेळी शेतात बिबट्यांची 4 पिलं सापडली. या पिलांना त्यांच्या आईकडे सुपूर्द करण्यात वन विभागाला यश आलंय. हा भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय. नाशिकच्या सटाणा तालुक्यात एका गोठ्यात शिरलेल्या बिबट्यानं 9 बकऱ्या फस्त केल्या. विरगाव इथं ही घटना घडली असून धोंडू सोनवणे या शेतकऱ्याचं यात मोठं नुकसान झालंय. बिबट्याच्या वावरामुळे परिसरातल्या ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बिबट्याला जेरबंद करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी होती. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. पेट्रोल 84 पैशांनी महागला असून डिझेलच्या दरात 85 पैशांनी वाढ झाली आहे. सध्या मुंबईत पेट्रोल 120 रुपये 51 पैसे प्रति लिटर तर डिझेल 104 रुपये 77 पैसे प्रति लिटरवर जाऊन पोहोचलंय. पेट्रोल डिझेल सोबत सीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे. सीएनजीच्या दरात 7 रुपये प्रति किलो तर पीएनजीमध्ये 5 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या दरवाढीमुळे मुंबई आणि परिसरात सीएनजीची किंमत 67 रुपये प्रति किलो इतकी झाली आहे.
सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालय येथे काँग्रेसकडून महागाई विरोधात आंदोलन करण्यात आलं. आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी प्रणिती शिंदेंनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. नांदेडमधील प्रसिद्ध व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. या दरम्यान बियाणी यांची अंत्यसंस्कार यात्रा काढण्यात आली. या यात्रेदरम्यान पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर जाताच बियाणी यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. नांदेडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज मुख्य बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. बियाणी यांच्या मारेकऱ्यांचा तातडीनं शोध घ्यावा या मागणीसाठी बंद पुकारण्यात आला. नांदेडला बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची करण्यात आलेल्या हत्येचे पडसाद मालेगावमध्ये सुद्धा उमटले. या घटनेच्या निषेधार्थ बांधकाम व्यावसायिक व्यापारी आणि माहेश्वरी मंडळातर्फे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणं आंदोलन करण्यात आलं. व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येचे पडसाद अमरावतीत सुद्धा उमटले. राजस्थानी हितकारक मंडळ, माहेश्वरी समाज आणि मारवाडी समाजाच्या वतीनं दुचाकी रॅली काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तर या सर्व महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.